हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। मुंबईतील NSCI वरळी डोम इथे लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू। ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला का याचा पोलिसांकडून तपास। पुण्यात हाऊस पार्टीवर पोलिसांचा छापा, अनेक तरुण आढळले मद्यधुंद अवस्थेत। काही अंमली पदार्थही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती। राज्यसभेसाठीचा राष्ट्रवादीचा उमेदवार आज ठरणार। मंत्री छगन भुजबळ आणि नवनीत राणांच्या नावाची जोरदार चर्चा। गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं केळीची बाग उद्ध्वस्त, प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकऱ्याला अश्रू अनावर। अकोल्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड्यावर, उपचारासाठी रुग्णालयामध्ये आणलेल्या पतीला स्ट्रेचर अभावी पाठीवर उचलून नेण्याची वेळ। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट, खासगी पाणी टँकर सेवा बंद करणार। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा मोठा निर्णय। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे अकोल्यामधून। अकोल्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ब्रेन स्ट्रोक आलेल्या पतीला उपचारासाठी आणलेल्या एका आदिवासी महिलेला स्ट्रेचर आणि व्हीलचेअर न मिळाल्यामुळे तिने गंभीर अवस्थेतील पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये भटकंती केली आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। लहान मूल, पोटाला बॅग आणि पाठीवर पती अशा अवस्थेमध्ये ती मदतीसाठी धावपळ करत होती। विशेष म्हणजे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक उपस्थित असून देखील कोणीही मदतीला न आल्यामुळे JMC प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांच्याकडून। कुंदन, अतिशय धक्कादायक आणि चीड आणणारी ही सगळी घटना आहे। या व्हिडिओतून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत। बरोबर आहे, एकदम चीड आणणारी ही घटना आहे। कारण शासनाने अनेक योजना गोरगरीब रुग्णांसाठी सुरू केलेल्या आहेत, मात्र त्या रुग्णांचा कितपत फायदा होतो या व्हिडिओतून आपण बघू शकतो। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयात हा प्रकार समोर आला या व्हायरल व्हिडिओ मधून। कारण की एक महिला तिच्या पतीच्या उपचारासाठी अशा प्रकारे पाठीवर घेऊन फिरणं हे खरंच धक्कादायक घटना म्हणावी लागेल। कारण की तिचं स्ट्रेचर अवेलेबल असतात, वर्ल्डवाईड अवेलेबल असतात। अशा परिस्थितीत ह्या महिलेला या पाठीवर आपल्या पतीला घेऊन उपचारासाठी दारोदारी भटकंती करावी लागते प्रत्येक त्या GMC मधील प्रत्येक विभागामध्ये। तर ही बाब खरंच एक धक्कादायक म्हणावी लागेल। कारण की सगळं सुविधा उपलब्ध असताना अशा प्रकारे आजही रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचरवर घेऊन जावं लागतं। ही पहिलीच घटना नाही आहे, याच्या आधी रुग्णांना स्ट्रेचरवर स्वतः आपल्या रुग्णांना नातेवाईकांना असं घेऊन जावं लागते। म्हणून याकडे शासनाने खरंच जातीने लक्ष देण्याची गरज आहे। निश्चितच कुंदन, अतिशय हा धक्कादायक प्रकार आहे। या संदर्भामध्ये काय कारवाई होते हेही पाहणं महत्त्वाचं आहे। माहितीसाठी धन्यवाद। आता बातमी मुंबईतून आहे। मुंबईतील NSCI वरळी डोम इथे लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झालाय। वृषभ गांगुर्डे असं या मृत युवकाचं नाव आहे। या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाहीये। या प्रकरणाचा सगळीकडून तपास सुरू झालाय। ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला का या दृष्टीने देखील पोलीस आता तपास करतात। पोलिसांनी मृत्यूचं कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली। या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते।
मृत्यू झालेल्या तरुणानं मोठ्या प्रमाणामध्ये मद्य प्राशन केल्याचं समोर आलंय। अंतिम अहवालाची अद्यापही प्रतीक्षा आहे, त्यामुळे मृत्यूचं खरं कारण तेव्हाच समोर येणार आहे। या मृत्यू झालेल्या तरुणांसोबत एक तरुणी देखील होती, तिने देखील मोठ्या प्रमाणामध्ये मद्य प्राशन केल्याची माहिती आहे। दोघांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे गोरेगाव नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या प्रकारानंतर ताडदेव पोलिसांनी वरळी इथल्या म्युझिक कॉन्सर्टला परवानगी नाकारली होती, मात्र वरिष्ठ पातळीवर या कॉन्सर्टला परवानगी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे। मीडिया के मार्फत से मैनेजमेंट को दोषी ठहराना चाहिए और मैनेजमेंट के लोगों को जेल के अंदर होना चाहिए, क्योंकि मैनेजमेंट अगर चाहता तो ऐसे प्रोग्राम नहीं होते। जो सिनेयुग का ओनर मजहर नडियाद वाला, जो कि पूरे उसने ये देखा है कि मेरी मिनिस्ट्री मेरे पॉकेट में है, मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता, और मैं पुलिस वाले मेरे पॉकेट में हैं, मैं हर चीज को मैनेज कर सकता हूं, मैं टाइम को मैनेज कर सकता हूं। तो ये जब जो चीजें अगर चलेगी जिसके अंदर आदमी ये समझने लगेगा कि मैं सब कुछ हूं, तो आप समझ लीजिए ऐसे हादसे होंगे। मुंबईतील वरळी डोम मध्ये झालेला हा सगळा प्रकार कॉन्सर्ट होता की रेव पार्टी होती असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय। सोशल मीडियावर पोस्ट करताना वेअर हाऊस रेव पार्टी असा उल्लेख करण्यात आलाय, त्यामुळे नेस्को नंतर देखील प्रशासनाला जाग आली नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। अतिशय धक्कादायक हा प्रकार समोर आलेला आहे। सोशल मीडियावर वेअर हाऊस असा उल्लेख करण्यात आला, मात्र वरळी डोम मध्ये झालेला प्रकार हा कॉन्सर्ट होता की रेव पार्टी होती असा प्रश्न उपस्थित होतोय। आधीच मुंबईमध्ये असं प्रकरण झालेलं होतं, नेस्को नंतर देखील प्रशासनाला जाग आली नाहीये का असा प्रश्न इथे उपस्थित होतोय। या सगळ्यांवर सोशल मीडियावर संतापही व्यक्त केला जातोय आणि प्रश्नही उपस्थित केले जात आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून। संकेत, नेस्कोमध्ये आधीच असं प्रकरण झालेलं होतं, तू त्याचा वारंवार पाठपुरावा केलेला आहेस आणि आता वरळी डोम मध्ये देखील हा प्रकार घडलाय, काय नेमकं घडतंय? प्रियंका, खरतर चूक एकदा होते, दुसऱ्यांदा ती चूक नसते खरतर। आणि मगाशी देखील म्हटलं मी पालथ्या गळ्यावरचं पाणी आहे, कारण की एकदा आपल्याकडे असं सिमिलर प्रकरण घडलेलं आहे आणि आता पुन्हा त्याची कुठेतरी पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसते आहे। खरतर नेस्को नंतर जवळपास नेस्कोच्या प्रकरणाला जवळपास 2 महिने होत आले आणि आता हे वरळी डोमचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। खरं तर कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं। क्लॅक्युस्टर अँड आउटवर्ल्ड असं या कॉन्सर्टचं नाव होतं। खरं तर ताडदेव पोलिसांनी जे आहे या कॉन्सर्टला परवानगी कुठेतरी नाकारली होती, पण सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार वरिष्ठ पातळीवरती कुठेतरी या कॉन्सर्टला जी आहे ती परवानगी मिळाली। या कॉन्सर्टमध्ये जे आहे ते लिकर म्हणजे मद्य सर्व्ह केलं गेलं होतं, हे याचं स्पष्टीकरण हे तर समोर आलेलंच आहे। पण आता इथे कोणत्या प्रकारचं ड्रग्स कन्झ्युम केलं गेलं होतं का, ड्रग्सचं सेवन झालं होतं का, याचा तपास जो आहे तो पोलीस घेत आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गर्दी खूप जास्त झाली, ओव्हर क्राऊड झाला संपूर्ण कॉन्सर्ट, त्याच्यामुळे कुठेतरी अनेकांना त्या कॉन्सर्टच्या ठिकाणी घुसमटायला झालं, गुदमरले काही लोक, आणि कदाचित त्याच्याच मुळे हा जो व्यक्ती आहे जो तरुण आहे ज्याचा मृत्यू झालेला आहे, याचं नाव आहे ऋषभ गांगुर्डे, 28 वर्षांचा खरतर आहे। यांनी मद्यप्राशन पण मद्यप्राशन तर केलंच होतं, पण त्याचसोबत हा कुठेतरी गुदमरला, कुठेतरी घुसमट याची त्या क्राऊड त्या गर्दीमध्ये झाली अशी माहिती देखील समोर आलेली आहे। पण हे जरी असलं तरी ड्रग्सचा अँगल जो आहे तो पोलीस तपासात आहेत, त्या अनुषंगाने देखील जे आहे ते तपास होतोय। दुसरी ते महत्वाची गोष्ट आहे, परत कॉन्सर्ट होता की रेव पार्टी होती, कारण की प्रमोशन करताना या कॉन्सर्टचं वेअर हाऊस रेव पार्टी म्हणून प्रमोशन केलंय। जे लोक त्या कॉन्सर्टमध्ये गेले होते त्या कॉन्सर्टमधल्या लोकांनी, त्या प्रेक्षकांनी, त्या तरुणांनी पोस्ट करताना देखील रेव पार्टी असं म्हटलेलं आहे, वेअर हाऊस रेव पार्टी असं म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे संकेत, हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे। जेव्हा सोशल मीडियावर वेअर हाऊस रेव पार्टी असं म्हणण्यात येतं तेव्हा प्रशासन झोपलंय का असा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित होतोय। माहितीसाठी धन्यवाद। आता बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील हाऊस पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला। पुण्यामध्ये आळंदी मरकळ रस्त्यावरील बंगल्यामध्ये सुरू असलेल्या हाऊस पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकलाय। या पार्टीमध्ये अनेक तरुणी झिंगलेल्या अवस्थेत होते। या पार्टीमध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती आहे। प्रोजेक्ट एक्स असं या पार्टीला नाव देण्यात आलं होतं। विना परवाना दारू साऊंड, झिंगलेले तरुणी असा मध्यरात्रीपर्यंतचा हा धांगड धिंगाणा सुरू होता। पुण्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रोजेक्ट एक्स असे या पार्टीला नाव देण्यात आलं होतं। या पार्टीमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचं देखील संशय आहे। अंमली पदार्थ जप्त या सगळ्यांमध्ये केल्याची माहिती देखील समोर आली आहे।
पुण्यातून हा धक्कादायक प्रकार आळंदी मरकळ रस्त्यावरील बंगल्यावर ही पार्टी होती। या पार्टीमध्ये अनेक तरुण तरुणी झिंगलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेले आहेत। पोलिसांनी इथे छापा टाकला तेव्हा पोलिसांना अंमली पदार्थ सुद्धा इथे मिळाल्याची माहिती आहे। त्याचबरोबर तरुण देखील झिंगलेल्या अवस्थेत होते।